अंडरस्टँडिंग प्रत्येकाला दे, त्याचं गांभीर्य प्रत्येकाला कळू दे, त्याचं गांभीर्य प्रत्येकाला उलगड होऊ दे आणि त्या रक्त स्वीकारण्यासाठी, त्यांच्या कपाळपट्टीवर लावण्यासाठी, त्यांच्या घराच्या उंबऱ्यावर लावण्यासाठी, त्यांच्या घराच्या चौकटीवर लावते मी आज येशूच्या नावामध्ये आणि त्यांना तुझ्या रक्ताच्या कवरेजमध्ये देते प्रभू. आणि हे सुरक्षा देतं, हे सांभाळून ठेवतं, हे सांभाळतं, हे काळजी घेतं. तुझं गौरव असो, तुझी महिमा असो. ज्यावेळेस आम्ही काय बोलवतो त्यावेळेस ते येतं आणि आम्हाला देवपात्र स्तुती देतं, आम्हाला सांत्वन देतं, आम्हाला आत्म्यामध्ये ते देवपा शिक्कामोर्तब करतं की मी आहे, मी तुझा देव आहे, मी तुला सोडवणारा परमेश्वर आहे, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे, मी तुला आशीर्वादित करणारा देव आहे, मी तुला विलक्षण पूर्ण करणारा परमेश्वर आहे, मी तुला वचनबद्ध देशात घेऊन जाणारा परमेश्वर आहे, मी तुला तुला मनाचा देव देणारा परमेश्वर आहे. तू माझा देव आहे देवपा आणि हे सगळं केवळ तुझ्या रक्तामुळे शक्य आहे. आज आम्ही ते रक्त स्वीकारतो प्रभू येशूच्या नावामध्ये. माझ्या बिझनेससाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या जीवनासाठी, माझ्या नातेवाईकांसाठी, माझ्या घरासाठी, माझ्या आत्म्यासाठी येशूच्या नावामध्ये जोरदार टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवून त्या रक्ताचा स्वीकार करू. मी उघडी आणि तुझ्या बरोबर, मी सहमत आहे, मी सहमत आहे तुझ्या रक्ताशी. आज मी रिकामी नाही जाणार, तुझं रक्त घेऊन चालले, तुझं रक्त लावून चालले, मी सहमत आहे. हालेलुया. मी आरोग्य प्राप्त केले, मी सुटका प्राप्त केली, मी क्षमा प्राप्त केली, मी शांती प्राप्त केली आणि तुझं रक्त मला हे सगळं देतं. हालेलुया, हालेलुया. तू धन्यवादी परमेश्वर. इतकं ब्रेकलेस करू शकतो, इतकी दया करू शकतो, इतकं सुंदर बोलणं तुझं असू शकतं, इतकं शांत नाही बोलणं तुझं असू शकतं. मी तुला धन्यवाद तुझा आभार मानतो, तुझं गौरव स्वीकार तुझा अभिषेक आजचा ताजा